जयसिंगपूर शहरातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस 2 संशयितांना अटक 50 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत। जयसिंगपूर येथील गल्ली नंबर 5 मधील राधाबाई रोड परिसरात राहणारे भगवान राजाराम बियाणी वय 76 यांचं घर 22 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 50,70,000 रुपये किमतीचे सोने, हिरे आणि मोत्याचे दागिने चोरून नेले होते। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला। घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज आणि माहितीच्या आधारे संशयितांवर लक्ष ठेवण्यात आले। दरम्यान बियाणी यांच्या घरात काम करणाऱ्या संतोषबाई मदनलाल प्रजापत वय 54 हिला पोलिसांनी ताब्यात घेतला असता तिने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कसून चौकशीनंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली। तिच्यासोबत घरकाम करणारा विनायक मलगोंडा पाटील वय 41 याने देखील गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली। सदर दोघांनी संगनमत करून घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीचे गज इलेक्ट्रिकल ग्राइंडरने कटरच्या सहाय्याने कापून लाकडी कपाट उचकटून त्यातील 50,70,000चे दागिने चोरले। त्यांच्या कबुलीनुसार चोरलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केले। गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार करीत आहेत। सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंखे, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, दीपक कदम, युनुस इनामदार, प्रवीण माने तसेच पोलीस अंमलदार ताहिर मुल्ला, निलेश मांजरे, वैभव सूर्यवंशी, बाळासाहेब गुत्ते कोळी आणि महिला अंमलदार अंजना बन्ने, स्मिता कांबळे, राजश्री देसाई यांच्या पथकाने केली। केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।